नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या MPSC चॅनलवर। आज आपण बघणार आहोत एका अशा महापुरुषाची जीवन कथा ज्यांनी फक्त 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये समाजाला एक नवीन दिशा दिली। होय, मी बोलतोय गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल। गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील टेंबू या छोट्याशा गावामध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गणेशराव आगरकर आणि आईचे नाव सरस्वती आगरकर असे होते। हे एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबातील होते। त्यांनी प्राथमिक शिक्षण कराडमध्ये घेतले। काही काळ न्यायालयामध्ये लिपिक म्हणून काम केले। 1875 त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली। 1878 मध्ये त्यांनी BA ची पदवी घेतली आणि 1880 मध्ये MA ची पदवी डेक्कन कॉलेज ऑफ पुणे यातून घेतली। कॉलेजमध्येच त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी घनिष्ठ मैत्री केली। दोघांनीही एक प्रतिज्ञा घेतली, ती म्हणजे आयुष्यात कधीही सरकारी नोकरी करायची नाही, देशाच्या शिक्षणासाठी व स्वातंत्र्यासाठी झटायचे। दोघे मिळून त्यांनी अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या। त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल पुणे 1880, डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884, फर्ग्युसन कॉलेज 1885 अशा अनेक शैक्षणिक संस्था समाविष्ट होत्या। आगरकर हे केसरी या मराठी साप्ताहिकाचे पहिले संपादक होते, जे टिळकांनी सुरू केले होते। पण नंतरनं टिळक आणि आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद झाले। टिळक म्हणत आधी राजकीय स्वातंत्र्य आणि मग सामाजिक सुधारणा, आणि आगरकरांचं मत याच्या उलट होते, म्हणजे आधी सामाजिक सुधारणा आणि नंतर राजकीय स्वातंत्र्य। यामुळेच आगरकरांनी 1888 मध्ये स्वतःचे सुधारक हे साप्ताहिक सुरू केले, मराठी आणि इंग्रजीमधून। या साप्ताहिकातून त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह याच्यावर जळजळीत लेख लिहिले। गोपाळ कृष्ण गोखले हे देखील सुधारकसाठी लेख लिहित असत। आगरकर समाज सुधारक होते, कारण त्यांनी खालील गोष्टींवरती लक्ष केंद्रित केले होते। त्यामध्ये बालविवाहाला विरोध केला होता, जातीभेदाला व अस्पृश्यतेला त्यांनी विरोध दर्शवला, केशवपनाच्या प्रथेला म्हणजे विधवांचे केस कापणे या प्रथेला देखील त्यांनी विरोध दर्शवला होता, आणि अंधश्रद्धेला व धार्मिक कर्मकांडांना त्यांचा प्रखर विरोध होता। आगरकरांनी काही गोष्टींचा पुरस्कार केला, त्यामध्ये विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, आंतरजातीय विवाह आणि बुद्धिवाद व विवेक पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळतो। ते म्हणत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हेच खरे मानवाचे ध्येय असले पाहिजे। म्हणून वि.स. खांडेकर यांनी आगरकरांबद्दल जे वाक्य म्हटले आहे ते पुढील प्रमाणे: देव न मानणारा देवमाणूस म्हणजे गोपाळ गणेश आगरकर, असे वि.स. खांडेकर म्हणत। आगरकरांनी मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान केले। त्यामध्ये विकार विलसित, डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजेत, हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी, शेक्सपियरचे हॅम्लेटचा मराठी अनुवाद जो त्यांनी 1883 मध्ये केला, तुरुंगवासाच्या आठवणी हे त्यांनी 1882 मध्ये लिहिले, स्त्री हक्काचा महत्त्वाचा निबंध आणि राजकीय निबंध असे त्यांचे लेखन खूप प्रसिद्ध होते। तर मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांनी केवळ 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये समाजासाठी जे कार्य केले ते खरोखरच प्रेरणादायी आहे। म्हणून MPSC प्रिलिम्स असो किंवा मेन्स हा विषय खूप महत्त्वाचा बनतो। त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की सेव्ह करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि पाहत रहा सह्याद्री MPSC, तुमचा चॅनल।